नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून काहीतरी तिखट खाण्यासाठी टाइमपास म्हणून असा आपण तिखट पदार्थ हा बनवणार आहोत। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत सेंधव मीठ, त्यानंतर हळद, त्यानंतर घरगुती मसाला, त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला। तर हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि मिरची जी आहे ती चांगली अशी कुटून घेतलेली आहे। जास्त पेस्ट करायची नाही इथे। तर इथे तुम्ही लसूण पाहू शकता कशा पद्धतीने कुटून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर इथे कमी तेलात अगदी जर का तुम्हाला भजी खायची इच्छा झाली असेल आणि जर का तुम्हाला तेलकटही जास्त खायचं नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही हे इथे असा नवीन हा काहीतरी पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता अगदी कमी तेलात। तर तुम्ही इथे पुढे पाहू शकता इथे मी किती कमी तेलामध्ये हे फ्राय करून घेणार आहे। तर हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाणी टाकून थोडं पाणी टाकून इथे पीठ जो आहे चांगला असा गोळा बनवून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे चांगला। तुम्ही इथे पाहू शकता इथे गोळा जो आहे तो चांगला असा मळून घेतलेला आहे मी। तर इथे हाताला तेल लावून घेणार आहे। त्यानंतर इथे पिठाचा जो आहे छोटा गोळा घेऊन मी इथे हातावर चांगला असा पुरीच्या आकारामध्ये थापून घेणार आहे। तर इथे जाडही जास्त ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही, कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे चांगलं असं कुरकुरीत होऊन जातात, खरपूस होतात तेलामध्ये फ्राय केल्यानंतर। तर इथे मी सर्व जे पिठाचे गोळे करून आहेत चांगले असे थापून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपण सर्व पिठाचे गोळे असे थापून घेतलेले आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल जे आहे चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। तर इथे मी एक करून सर्व असे, तर तुम्ही या पदार्थाला तुमच्या पद्धतीने काय नाव देऊ शकता। तर इथे आपले जे वडे म्हणा किंवा तुम्ही अजूनही काही नाव देऊ शकता या पदार्थाला, पण चव मात्र खूपच छान लागते या पदार्थाची। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्ही जेवणासोबतही खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागतात। तर इथे जे आहे लसूण आणि मिरचीचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्तच ठेवायचं आहे, कारण लसूण जेवढं तुम्ही जास्त टाकणार तेवढी या पदार्थाची चव अजून वाढणार। तर इथे लसणाचं जे प्रमाण आहे पीठ मळताना थोडं जास्तच ठेवायचं आहे। जर का ताप आला असेल किंवा तुमची तब्येत बिघडली असेल, तुमच्या तोंडाला जर का चव नसेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की एकदा ट्राय करून बघा, खाऊन बघा, खूपच छान लागतात आणि तेही अगदी कमी तेलामध्ये। जर का तुम्ही आजारी असाल तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे किती कमी तेल टाकलेलं होतं आणि त्यातूनही तेल जे आहे ते एका बाजूला तुम्ही पाहू शकता किती उरलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर का आजारी वगैरे असाल तर अशा पद्धतीचं काहीतरी तोंडाला चव येण्यासाठी तुम्ही बनवून खाऊ शकता, खूप छान लागतात। तर इथे मी सर्व जे आपण वडे बनवलेले होते ते सर्व आता काढून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान लागतात। बाय बाय।